संपूर्ण जगभरामध्ये मुंबईतल्या मूर्त्यांचं आकर्षण हा महत्त्वाचा विषय असतो आणि आता आपण जर पाहिलं तर मी ग्रँड रोडच्या मार्केटमध्ये आणि तिकडची जी भव्य मूर्ती म्हणजे मानवी मासा कसा असतो आणि त्याच्यावर भव्य दिव्य बाप्पाचं हे रूप. खरं तर ही मूर्ती तुम्हाला कॅमेऱ्यात छोटी वाटत असेल, परंतु 35 फुटी ही बाप्पाची मूर्ती आहे आणि ग्रँड रोडची शान. साऊथ मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये सर्वात मोठा मान ज्यांना मिळतो मोठ्या मूर्तींचा, त्यामध्ये सुद्धा स्पर्धकांमध्ये ह्या मंडळाचं नाव घेतलं जातं. आपण पदाधिकाऱ्यांना विचारूया, साहेब, इतकी मोठी मूर्ती, मंडळाचं नाव तुम्ही सांगा आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य तुम्ही सांगा. मंडळाचं नाव लोकमान्य टिळक मंडई सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ. जी. आमची स्थापना 1964 पासून झाली. यंदा आमचे 61 वर्ष आहे. यावर्षी आम्ही विष्णू अवतारी भव्य मूर्ती आणलेली आहे. तुम्ही मंडळाच्या नावामध्ये टिळकांचं नाव आहे, ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव खरं तर सुरू केली. त्याच्या व्यतिरिक्त हा मानवरूपी मासा हा कॉन्सेप्ट मुळात कसा होता आणि तुमच्याकडनं सुद्धा तरुण पिढीकडनं ऐकायला आवडेल की ह्या प्रकारची मूर्ती आपल्या मंडपात यावी, काय योजना होती? चांगली आहे सगळ्यांचं होतं म्हणून अशीच पाहिजे. अजून एक प्रश्न हा पण होता तुम्हाला मी विचारेन की बघा, ही छोटीशी जागा आहे, भाजी मंडई आहे, मार्केट आहे. या छोट्या मार्केटमध्ये एवढा मोठा म्हणजे बाप्पा आणणं, मूर्ती आणणं कसं पॉसिबल होतं? मूर्ती असे मागच्या साईडने येते. हां. तर मागे बाकडे वगैरे असतात इथे, ते पुढे नेतो आम्ही. पुढे घेतो, मला बाहेर गेल्यावर दिसेल. ते पुढे जातात तेव्हा हे मंडप वगैरे टाकलं जातं इथे. मागच्या साईडून आमची गल्ली आहे मागे, तिथे आम्ही गणपती हातात. आपसे भी पूछना चाहूँगा कि देखिए, 10 दिन बापा के साथ रहना, बहुत सारी चीज़ें उनका देखभाल करना होता है, किस तरह से सब मैनेज होता है और किस तरह से कार्यकर्ता आपको मदद करते हैं? सब इधर हिंदू मुसलमान सब साथ में है हमारे मंडल में, सब मिलजुल के हम लोग हर चीज़ का ये त्यौहार अच्छे से साधना करते हैं। मतलब कैसा है, सब चीज़ मिलजुल के होता है इधर। हर बंदा आरती के टाइम पे, शाम में, अभी सुबह जॉब पे आए सब मिल के सब साथ में आरती के वक्त पे आते, सब आरती के टाइम पे सब जमा होते हैं। आरती के टाइम पे दोनों टाइम आरती होता है, सुबह में, शाम में, दोपहर में नहीं होता है। जी, सब मिलजुल के करते हैं। तर मिळजुल के काम करते. शेवटचा प्रश्न साहेब तुम्हाला विचारूया, बाप्पा आले आहेत, आता इकडचं वातावरण कसं आणि बाप्पा गेल्यावर थोडं कसं वाटेल? बाप्पा आले शांतपणे असतं आमचं. जाताना मी शांतपणे जातो. लपडे आमचे काहीच नसतं. ज्या पद्धतीने मंडळाचं नाव लोकमान्य टिळकांच्या नावावरून आलंय, ज्या पद्धतीने हे 61 वर्ष आणि ज्या पद्धतीने खरं तर या छोट्या रूपी जागेमध्ये महाकाय बाप्पा आपल्या समोर दिसत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं वाक्य म्हणजे हिंदू मुसलमान असा जात धर्म न करता सर्व धर्मांना एकत्र करून सामाजिक संदेश देण्याचं काम हे मंडळ करतंय. मी सनज होटिंगे, MS24 न्यूज स्पेशलसाठी.